Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, counseling. In last lecture, we will discuss what is meant by mentoring, okay, and its importance. Mentoring ची importance आपण discuss केली होती. So counseling ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण HRD च्या अंडर लर्न करत आहोत. सो ज्याचं इंटेन्शन काय आहे HRD चं achieving individual goals, group goals and organizational goals. ओके सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने एम्प्लॉईजला मोटिवेट करणं, ट्रेन करणं किंवा त्याला डेव्हलप करणं ह्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स किंवा वेगवेगळे टूल्स हे यूज केले जातात. सो व्हॉट इज मीन बाय काउन्सलिंग? So employees counseling has emerged as the latest HR tools to attract and retain the best employees and increase the quality of the workforce. So employees ला retain करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागतील? त्याच्या career planning ला important द्यावं लागेल. त्याचबरोबर एम्प्लॉईचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करावे लागतील. दॅट मीन्स एम्प्लॉईजचं काउन्सिलिंग करणे हे फार महत्वाचं आहे. In today's fast-paced corporate world, there is a virtually no organization free of stress and stress-free employees. म्हणजे आता जर तुम्ही बघितले तर एम्प्लॉईज हे नेहमी स्ट्रेस मध्ये तुम्हाला असलेले बघायला मिळतात, कारण कॉम्पिटिशन ही सुद्धा इन्क्रीज झालेली आहे किंवा वर्कलोड सुद्धा कसा आहे तर जास्त आहे. दॅट इज वाय नो ऑर्गनायझेशन फ्री ऑफ स्ट्रेस अँड एम्प्लॉईज स्ट्रेस फ्री एम्प्लॉईज. कुठेही तुम्हाला स्ट्रेस फ्री एम्प्लॉईज बघायला मिळणार नाहीये. कोणता ना कोणता तरी ताण किंवा स्ट्रेस हा एम्प्लॉईजच्या माइंड वरती असतोच. सो द एम्प्लॉईज कॅन बी स्ट्रेस्ड, depressed, suffering from too much anxiety arising out of workplace relating issue like managing deadline, meeting target, lack of time to fulfill personal and family commitment. Brave and disturbed due to some personal problem. सो अशा कोणत्या ना कोणत्या रिझनमुळे एम्प्लॉईज कसं आहे तर स्ट्रेस त्याला फेस करावा लागतो किंवा त्याला काही डिप्रेशन येतं, काही स्ट्रेस येतो, कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून त्याला सफर हे व्हावं लागतं. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने HRD काय करते तर ही काउन्सिलिंग जे HRचं टूल आहे हे यूज करते. So organization have realized the importance of having a stress-free, at motivated and capable workforce. So एम्प्लॉईचा स्ट्रेस हा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काउन्सिलिंग काय करते, काउन्सिलिंग मेथड ही यूज केली जाते, काउन्सिलिंग टूल हे यूज केलं जातं. So therefore, many companies have integrated the counseling service in their organization and making it a part of their culture. So organizations are offering service of employees counseling to its employees. So workplace counseling is an employee support intervention that is usually short-term in nature and providing an independent specialist sources for people working across all sectors and in all working environment. म्हणजे एम्प्लॉईजला कोणत्याही वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये मॅच कसं करता येईल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एका एक्सपर्टच्या साहाय्याने काय करता, काउन्सिलिंग टूल्स हे ऑर्गनायझेशन मध्ये रन करता. सो इज इट क्लिअर कॉन्सेप्ट ऑफ काउन्सिलिंग काय आहे? Yes. The counseling process is about providing sounding board of employees, giving them safe place to talk about issue and trouble them. म्हणजे काउन्सिलिंग मध्ये काय केलं जातं तर एम्प्लॉईचे जे काही इश्यू आहेत किंवा त्याला कोणत्या गोष्टी ट्रबल कराव्या लागतात ह्या गोष्टी सॉल्व्ह केल्या जातात. ओके, अँड अलाउइंग काउन्सलर टू हेल्प देम टू फाइंड आउट ओन सोल्युशन टू प्रॉब्लेम और डेव्हलप बेटर वे टू मॅनेजिंग इश्यू. म्हणजे इश्यू तुमचे म्हणजे सॉल्व्ह नाही करता येणार पण त्याच्यावरती जे काही
सोल्युशन आहे किंवा बेस्ट सोल्युशन कसं आहे किंवा तुम्ही तुमच्या लेवलला ते कसे सॉल्व्ह करू शकता. म्हणजे असं नाहीये की तुझा एखादा प्रॉब्लेम आहे आणि ओके मी तो सॉल्व्ह करेन असं काउन्सिलर म्हणणार आहे का? नाही. काउन्सिलर काय करतो? काउन्सिलर प्रोव्हाईड अ प्रॉपर डायरेक्शन और काउन्सिलर सेट अ स्पेसिफिक सोल्युशन. ओके. म्हणजे तो त्याला बेस्ट मधलं बेस्ट सोल्युशन सांगेल जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करता येतील. प्रत्येक एम्प्लॉई त्याच्या लेवलला त्याचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करतच असतो. पण ते बेस्ट पद्धतीने कसे करायचे किंवा स्ट्रेस न घेता कसे हँडल करायचे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काउन्सिलर काय करेल? एम्प्लॉईजला हेल्प करेल. इट इज नॉट अबाउट गिव्हिंग ऍडवाइस but about providing a non-judgmental, empathic and accessible means to allow an employees to find a way forward. म्हणजे कुठेही एका स्ट्रेस मध्ये तिथेच न थांबता तुम्ही काय करा? मूव ऑन करा. ओके. म्हणजे एक छान नॉन जजमेंटल म्हणतो आपण की प्रत्येक गोष्टी नॉन जजमेंटल असायला हव्या. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करा? एक फॉरवर्ड राहा न्यू वेने. Benefit of counseling. So workplace counseling is an important factor in building a healthy organizational environment. म्हणजे जेव्हा ओके की मला एखादा प्रॉब्लेम आलेला आहे तर तो कोण सॉल्व्ह करेल? तर काउन्सिलरच्या साहाय्याने मी त्याच्यासोबत डिस्कशन करून एक बेस्ट वे काय करेल? फाइंड आउट करेल. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये एक हेल्दी ऍटमॉस्फिअर काउन्सिलिंगमुळे काय होऊ शकतं? क्रिएट होऊ शकतं. The pressure to succeed conflict that might occur with superior or co-worker and personal problem that adversely affect the performance can become overbearing for some individuals. म्हणजे बऱ्याच वेळी असं असतं ना की एखादा एम्प्लॉईज त्याचे नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम सांगत राहतो, मग ते इरिटेटिंग होतं. सो अशा वेळी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम कोणासोबत डिस्कस करू शकता? तर काउन्सिलर सोबत. लक्षात येतंय? म्हणजे तुम्ही कोणत्याही तुमच्या कलिग सोबत न डिस्कस करता, तुमच्या कोवर्कर सोबत न डिस्कस करता काय करा? काउन्सिलर सोबत डिस्कस करून त्याच्यावरती एक बेस्ट ऍडवाइस किंवा बेस्ट गायडन्स तुम्ही त्या काउन्सिलर कडून घेऊ शकता. सो काउन्सिलिंग हेल्प अँड इंडिव्हिज्युअल टू अंडरस्टँड अँड हेल्प हिम हरसेल्फ. म्हणजे त्या एम्प्लॉईजला समजावून घेणे, त्याला हेल्प करणे हे काउन्सिलिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. टू कोप विथ द सिच्युएशन अँड स्ट्रेस. म्हणजे तुम्ही कोप अप करा त्या सिच्युएशनशी किंवा तुमचा स्ट्रेस काय करा? रिड्यूस करा. इन अंडरस्टँडिंग द सिच्युएशन अँड लुक ॲट देम विथ अ न्यू पर्स्पेक्टिव्ह अँड पॉझिटिव्ह आउटलुक. म्हणजे तुमचे कितीही जरी प्रॉब्लेम असतील तर काउन्सिलर काय करतो? तुम्हाला त्या प्रत्येक पॉइंटकडे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघण्याची एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बघण्याचा एक दृष्टिकोन देतो. सो इट बेटर डिसिजन मेकिंग. आणि तुम्ही काय करू शकता? विथ द हेल्प ऑफ काउन्सिलर वी टेक अ बेटर डिसिजन अँड वी कॅन सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम. इट फाइंडिंग अल्टरनेट सोल्युशन ऑर प्रॉब्लेम. आणि तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमशी रिलेटेड अल्टरनेट सोल्युशन सुद्धा फाइंड आउट करू शकता. सो काउन्सिलर काय करतो? काही टेक्निक्स यूज करतो. सो ते टेक्निक्स कोणते आहेत बघा? टेक्निक्स ऑफ काउन्सिलिंग. फर्स्ट आहे डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग मेथड. सो डायरेक्टिव्ह ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल. डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग रिव्हॉल्व अराउंड द काउन्सिलर. काय सांगितलेलं आहे डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग मध्ये? डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग रिव्हॉल्व अराउंड द काउन्सिलर. द काउन्सिलर आफ्टर हिअरिंग द प्रॉब्लेम ऑफ एन एम्प्लॉईज डिसाइड what should be done and give advice and suggestion to him to resolve the problem. So counselor इथे फर्स्ट ऑफ ऑल काय करेल? त्या एम्प्लॉईचा प्रॉब्लेम हा ऐकेल किंवा तो अंडरस्टूड करेल. सो आणि त्या प्रॉब्लेम वरती इमिजिएट त्याला काय सोल्युशन देता येईल, तो कसा सॉल्व्ह करता येईल ह्या बाबतीतच त्यासोबत त्याला गायडन्स करेल. सो द डायरेक्टिव्ह अप्रोच वर्क बेस्ड टू अनकम्प्लिटेड सिच्युएशन such as consistent delay or failure to meet work quotas.
सो डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग सेशन डोंट अप मच टाइम. सो तुम्हाला असं नाही सांगितलं जात की आज तुम्ही माझ्यासोबत प्रॉब्लेम डिस्कस केलेला आहे ना, मग तुम्ही काय करा, अजून 1 महिन्याने या, मग तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करेन, नाही. सो डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग मध्ये इमिजिएट हिअर counselor provide immediate action, counselor take a immediate action, or counselor provide proper direction to the employees to solve his problem. Okay, that means directive, डायरेक्ट त्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह केले जातात. इज इट क्लिअर? डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग. Yes. So non-directive counseling method. Non-directive counseling is the process of skillful listening to the emotional problem of an employee. Understand him and determine the course of action to be adopted to resolve his problem. सो नॉन डायरेक्टिव्ह म्हणजे तुम्ही इमिजिएट त्याला सोल्युशन देताय का? नाही. सो आपण इथे काय करतोय, फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरस्टूड एम्प्लॉईज प्रॉब्लेम आणि स्किलफुल ऐकलं जातं. म्हणजे अरे ओके, हा प्रॉब्लेम आहे का तुझा, बरोबर. म्हणजे आपण त्याला त्याचा प्रॉब्लेम ऐकतो, तो अंडरस्टूड करतो आणि हा बरं आपण काय करता येईल बघू, हा आपण यावरती काही ना काहीतरी आपण ऍक्शन घेऊ किंवा तुला काही सोल्युशन हे सांगितले जाते. सो अशा पद्धतीने हे इनडायरेक्टिव्ह काउन्सिलिंग केलं जातं. इट फोकस ऑन द काउन्सिलिंग, हेन्स इट इज कॉल्ड द क्लायंट सेंटर्ड काउन्सिलिंग. म्हणजे तुम्हाला कोणता तो एक मूवीज आहे बघा, मैं तेरा हिरो, आठवतोय का? त्यामध्ये काय त्या नाव आठवतं का रे तुम्हाला? तो जात असतो काउन्सलर कडे, त्याला खूप राग येत असतो आणि मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे काय की त्याने तो त्याचा राग आहे तो कसा कंट्रोल करायचा. लाईक लाईक अ काउन्सिलिंग असतं ते, जे काही असतं ना ही प्रोसेस आहे ती काउन्सिलिंग, म्हणजे जे डॉक्टर त्याला हँडल करत असतात. नाव नाही आठवते मला, तुमच्या लक्षात येते का बघा. सो ते नॉन डायरेक्टिव्हचं एक्झाम्पल आहे. म्हणजे इमिजिएट सोल्युशन दिलेलं नाहीये, स्टेप बाय स्टेप आपण काय करतो, त्या एम्प्लॉईचा स्ट्रेस जो आहे तो रिड्यूस करतो. प्रोफेशनल काउन्सलर युजली अडॉप्ट द मेथड ऑफ काउन्सिलिंग. सो प्रोफेशनल काउन्सलर जे असतात ते बेसिकली काय करतात, ही मेथड अडॉप्ट करतात. द युनिक ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस टाइप्स ऑफ काउन्सिलिंग is its ability to cause the employees reorientation. So employeeचं reorientation इथे केलं जातं. The main stress is to change the person instead of dealing with the immediate problem only. The non-directive counselor deals with respect the person so affected. He take the person as best to solve his own problem and he facilitate the person to reach his goals. आणि तो पर्सन त्याच्या गोल्स पर्यंत पोहोचू शकतो. Is it clear? Non-directive. Yes. तुम्हाला एक्झाम्पल आठवलं का मी सांगितलं आता कोणतं ते? तुम्ही मूवी बघत नाही का रे? So non-directive counseling work best for more complicated performance issues such as personal conflict, communication difficulties, or change in the behavior causes by problem outside work. So इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचं काउन्सिलिंग केलं जातं आणि तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केले जातात. Then next is a cooperative and participative counseling. So cooperative counseling is the process in which both the counselor and the employees mutually cooperate to solve the problem of the employees. म्हणजे इथे काउन्सलर म्हणतो अरे हा प्रॉब्लेम आहे का, बरं तुला काय वाटतं, मग आपण हा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायला हवाय. सो म्युच्युअली ते काय करतात, डिस्कस करतात
and then solve employees problem. It is not either wholly client centered or wholly counselor centered, but it is centered around both counselor and client equally. म्हणजे हे दोघांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला जातो. दॅट इज वाय हियर कॉल्ड कोऑपरेटिव्ह और पार्टिसिपेटिव्ह काउन्सिलिंग. It is define a mutual discussion of an employee's emotional problem. Am I audible? Am I audible? Yes. Okay, थोडंसं नेटवर्कमुळे डिस्कनेक्ट झालं होतं. It is defined as the mutual discussion of an employee's emotional problem to set up condition and plan of action that will remedy it. जे इथे एम्प्लॉईचे जे काही इमोशनल प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह केले जातात आणि दोघांच्या म्हणजे विचाराने एकमेकांसोबत डिस्कस करून. नाहीतर काउन्सिलर असं म्हणत नाही की अरे हा मी सांगतोय ना मग त्याच गोष्टी तू अप्लाय कर, नाही. तर इथे दोघे म्युच्युअली काय करतात, डिस्कस करतात प्रॉब्लेम आणि मग सोल्युशन हे घेतले जातात. नेक्स्ट, द फॉलोइंग आस्पेक्ट ऑफ काउन्सिलिंग आर नीडेड टू बिल्ड अ सक्सेसफुल प्रोग्राम. मग काउन्सिलिंग सक्सेसफुल होण्यासाठी काय कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? फर्स्ट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लिसन पेशंटली. पेशन्स असतील तर तुम्ही समोरच्याचा प्रॉब्लेम जो काही आहे तो अंडरस्टूड करू शकाल. बरोबर, तो सांगतोय तोपर्यंत तुम्ही काय करता, हा ओके 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 हा तुझा प्रॉब्लेम आहे का, बरं मी सॉल्व्ह करतो. नो, इट्स नॉट अ इफेक्टिव्ह काउन्सिलिंग. इफेक्टिव्ह काउन्सिलिंग मध्ये काय सांगायचंय, फर्स्ट ऑफ ऑल वी लिसन पेशंटली. म्हणजे पेशन्सने तुम्ही त्या क्लायंटचा जो काही प्रॉब्लेम आहे तो अंडरस्टूड करा, लिसन करा. So active and effective listening is one of the most important aspect of effective counseling. So the primary role of the counselor should be that of good listener. पहिली महत्वाची गोष्ट कोणती आहे तर तो गुड लिस्नर असणं महत्वाचं आहे. सो द एम्प्लॉई शुड नॉट बी इंटरप्रिटेड फ्रिक्वेंटली व्हेन ही नॅरेटिंग हिज प्रॉब्लेम. सो त्या एम्प्लॉईजला तुम्ही कशा म्हणजे काय म्हणतो आपण एक्सप्रेस व्हायला चान्स द्या. त्याने हा ओके थोडासा शॉर्ट प्रॉब्लेम सांगितला आणि मग तुम्ही तो अंडरस्टूड केला असं नको. तर तुम्ही काय करा, आधी पेशन्सली जो काही त्याचा प्रॉब्लेम आहे क्लायंटचा तो अंडरस्टूड करा. सो जर तुम्ही अंडरस्टूड केलात त्याचा प्रॉब्लेम, ऐकलात तरच तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर सोल्युशन हे देऊ शकाल. दॅट इज वाय. नेक्स्ट, carefully tackling. Employees counseling need to be tackled carefully, both on the part of organization and the counselor. The counselor can turn into the sensitive series of the event for employees and the organization. Hence, the counselor should be either professional or an experienced matured employees. म्हणजे तुम्ही ऍज अ मॅच्युअर्ड एम्प्लॉईज, मॅच्युअर्ड किंवा तुम्ही ऍज अ प्रोफेशनल आहात, एक्सपिरियन्स आहात, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तो प्रॉब्लेम प्रॉपर टॅक करू शकाल आणि सॉल्व्ह करू शकाल. Flexible. So the counselor should be flexible in his or her approach. The counselor should have the warmth required to win the trust of employees so that he or she can share thought and problem. सो म्हणजे असं नाही की अरे हा मी आधी एका एम्प्लॉईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता मग ती मेथड तुला पण सेमच अप्लाय करू आपण. नो, काही गरज नाही. तुम्ही एम्प्लॉईचा प्रॉब्लेम मध्ये अंडरस्टूड करा, त्या एम्प्लॉईचा ट्रस्ट तुमच्यावरती तुम्ही मिळवला पाहिजे आणि मग तुम्ही त्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत, त्याचे जे काही विचार आहेत, थॉट आहेत ते अंडरस्टूड करा
आणि मग तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करा. म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये फ्लेक्झिबिलिटी असणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स हिअर वी यूज द फ्लेक्झिबल अप्रोच. ओके. नॉन जजमेंटल. When the employees say or does something in session that is shocking. म्हणजे तुम्ही असं नका करू की अरे अरे बाप रे तुझ्या बाबतीत असं झालंय का, हा आता हा प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही होऊ शकत. ही जर तुमची रिॲक्शन असेल तर तो एम्प्लॉईचा स्ट्रेस कमी होईल का हो? नाही. म्हणजे इथे काय सांगायचं आहे, तुम्ही शॉक होऊ नका, रिपल्सिव्ह होऊ नका. सो तुम्ही काय करा, आधी त्या एम्प्लॉईचा प्रॉब्लेम जरी ऐकला तो कितीही सिरियस असेल तरी त्यावरती रिॲक्शन देऊ नका. अवॉइड शोईंग हिज रिॲक्शन. ओके. किंवा त्याने काही वेगळ्या रिॲक्शन दिल्या तरी त्या काय करा, तुम्ही ट्राय करा त्या अवॉइड करण्याचा. सो अनलेस द एम्प्लॉई इज शेअरिंग समथिंग अँड वॉन्ट हिज काउन्सलर एम्पथी, द काउन्सलर नीड टू लेट एम्प्लॉईज मेक हिज ओन जजमेंट. म्हणजे बेसिकली सांगितलं जातं की तुम्ही काय करा, म्हणजे फारसे रिॲक्शन नका, रिॲक्ट होऊ नका किंवा सिंपथी, अरे बापरे तुझ्या बाबतीत असं घडलंय का, मग सिम्पॅथॅटिकली नका घेऊ. म्हणजे तुम्ही एक कोणताही प्रॉब्लेम असेल तर नॉर्मल बिहेवियर करा असं बेसिकली सांगितलं जातं. नॉन जजमेंट. स्वतःचं ओन जजमेंट काय करू नका तिथे मेन्शन नका. देन encourage employees to talk about his success. So during the therapy session, the counselor should do everything he can to encourage the employees to share success the employees achieved while he was working with the organization. म्हणजे काउन्सलर तुमच्याकडे सक्सेसचं डिस्कशन करायला आलेलं असतं का हो? सांगा बरं. एम आय ऑडिएबल ना? येस. ओके. काउन्सलर कडे आपण आपलं सक्सेस डिस्कस करायला जातो का? नो. नाही. आपण काय डिस्कस करायला जातो? प्रॉब्लेम. आणि त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन आपल्याला एक्सपेक्टेड असतं, राईट? त्यासाठी आपण काउन्सलर कडे जातो. पण इथे जर काउन्सिलिंग सक्सेसफुल करायचं असेल तर काउन्सलरने काय केलं पाहिजे, त्याची जो काही प्रॉब्लेम आहे तो काय करा आधी, ओके त्याला विचारा, अंडरस्टूड करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्या सक्सेस स्टोरी ज्या काही आहेत त्या सुद्धा त्याला काय करा, ड्युरिंग थेरपी सेशन द काउन्सलर शुड डू everything he can to encourage the employees to share the success of employees achievement. आणि जर त्याने त्याच्या लाईफ मध्ये काही वेगळं केलं असेल मग त्याला त्याच्या म्हणजे काय म्हणतो आपण इनफॉर्मल गप्पामधून डिस्कशन मधून त्याच्या थोड्या सक्सेस स्टोरी काय करा तुम्ही त्याच्या गप्पांमधून किंवा त्याच्या कम्युनिकेशन मधून तुम्हाला अंडरस्टूड होतील हे बघा. म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स किंवा तो ऍज अ नॉर्मल बिहेवियर करेल किंवा तुमच्यासोबत फ्रीली कम्युनिकेट करेल ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. दिस विल गिव्ह द कॉन्फिडन्स द एम्प्लॉईज दॅट अँड दिस विल मेक हिम फील वर्थी. आणि मग तो वरती फील करेल किंवा कॉन्फिडंट फील करेल या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याच्या सक्सेस स्टोरीज तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तरच त्याला आपण इफेक्टिव्ह काउन्सिलिंग असं म्हणू शकतो. Then other time should not be constrained in the process. म्हणजे हा ओके तुझ्याकडे 10 मिनिट आहेत तेवढ्यातच तुझा काही प्रॉब्लेम सांग आणि चला अजून 10 दिवसांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नको. तुम्ही काय करा, तुमचं टाइम लिमिटेशन नका ठेवू. ओके, नो टाइम लिमिटेशन फॉर इफेक्टिव्ह काउन्सिलिंग. The counselor should be able to identify the problem and offer concrete advice. तुम्ही काय करा, ॲक्युरेट ॲडवाइस देता येईल का याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा अँड आयडेंटिफाय ऍक्च्युअल प्रॉब्लेम ऑफ अन एम्प्लॉईज. concrete advice. And last, the counselor should be able to help the employees to boost his the moral. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस असं होतो ना की आपण कोणासोबत ज्या गोष्टी डिस्कस नाही करू शकत त्या काउन्सलर सोबत जाऊन आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करतो. म्हणजे मी कधी गेले नाही काउन्सलर कडे पण एक असं काय म्हणतात ऐकलेल्या गोष्टी काउन्सलर कडे जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी डिस्कस कराव्या लागतात. सो बूस्ट हिज मोरल.
त्या एम्प्लॉईचा मोरल हा गोष्ट होणं महत्वाचं आहे. क्रिएट अ पॉझिटिव्ह आउटलुक अँड हेल्प एम्प्लॉईज टू मेक डिसिजन टू डील विथ द प्रॉब्लेम. आणि जेव्हा तो एम्प्लॉई मोरली तुमच्याकडे डिस्कस करेल, त्याचा पॉझिटिव्ह आउटलुक देईल, तेव्हा नक्कीच तुम्ही काय करू शकता, प्रॉपर डिसिजन घेऊन एम्प्लॉईचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करू शकता. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. Okay. So thank you.